मग आज तर लय खतरनाक स्कॅम झाला रे बा. पण काय झालं हे पुढं तुम्हाला सांगतोच पुढे व्हिडिओ, त्यासाठी व्हिडिओ पुरा पहा. हम जाने वाले हैं एडवेंचर पर। मित्रांनो, आज आहे मग गुरुपौर्णिमा आणि सगळ्यात पहिले तुम्हाला सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आम्ही जात असतो बैरमबासाठी दरवर्षीप्रमाणे दर्शन घ्यायसाठी, तर आम्ही निघालो बा बैरमले जायसाठी. मला तर माहितीच आहे मग कुठे जायचं असलं तर पहिले पेट्रोल टाकून घ्यायला लागतं. मग गाडीत पेट्रोल टाकून घेतलं काही न थांबता आम्ही डायरेक्ट चाललो आलो बैरमले, कारण की पहिलेच लय वेळ झाला होता. तर मग डायरेक्ट आम्ही काही पायरीनं गेलो नाही, डायरेक्ट गाडी घेऊन आलो वावर. मग मंदिरापाशी वर आल्यावर आम्ही गाडी लावून दिली पार्किंगला आणि डायरेक्ट चाललो आलो मंदिरात. मग सर्वजण बसलो आम्ही, पूजेचं सामान काढलं, म्हणजे आम्ही आरती गिरती काढून घेतली पूजा करायसाठी. मग केली आम्ही पूजा केल्यावर दर्शन घेतलं. मग आलो आम्ही डायरेक्ट नारळ फोडायसाठी. नारळ फोडायला तर हे एकदम ॲटम खतरनाक करून टाकला इथं तो मशीनाचा बाबा, कारण की हातच नका लागून ते दशाई नका काढून कसं नाही पहा कसं खतरनाक नारळ निघालं. सगळ्या देवाची पूजा झाली होती, पण आपले हनुमान दादा राहिले होते ना पूजा करायसाठी. तर पूजा तर करून येते, पण याच्यासाठी फुटाने आणले आम्ही, फुटानेच खाऊ घातले. मग तर ह्या गजाच्या मागं तर चांगलं धावलं या वाजण्यात पुण्य धावन, कारण की याच्या अंगात चांगला इच्छकपणा भरला आहे ना, म्हणून याच्याच मागं धावलं, आमच्या मागं धावलं ते. मग सगळं झालं, लावली गाडीला चाबी, बैरम पोवायला करून दिलं बाय बना. निघालो आम्ही घरी जायसाठी. घरी जाताना तर एवढा खतरनाक स्कॅम होऊन गेला, तर एवढी मोठी गर्दी पाहून आम्ही थांबून गेलो. मग काय झालं म्हटलं तर ओके आम्हाला सांगून नाही राहिले होते. मग आम्ही गेलो पाहिले अंदर, तर शिरसगाव कसब्यान बामणा थडीच्या मंदिरात लय मोठा कांड झाला आहे. ह्या तुम्हाला उद्या पेपरात पाहायला भेटत नाही, भेटला तर आपण पार्टमध्ये टाकू दुसऱ्या. चला मग आजसाठी एवढंच, भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.